रिजनल एग्रोनॉमिस्ट ICL. आज द्राक्षाच्या प्लॉट्समध्ये साधारण 75-80 दिवसाचा कालावधी बऱ्याच प्लॉट्समध्ये लोटला गेलेला आहे. बऱ्याच मण्यामध्ये पाणी उतरण्याची अवस्था आज आपण बघतोय आणि या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि याच अवस्थेमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने आपल्याला स्फुरद, पोटॅश, हलक्या प्रमाणात नायट्रोजन, त्याचबरोबर गंधक आणि कॅल्शियम या 4-5 अन्नद्रव्यांचा रोल प्रामुख्याने आपल्याला या स्टेजमध्ये जाणवतो. आणि याच अनुषंगानं आज आपण या प्लॉट्समध्ये साधारण पिक ॲसिड की ज्याला आपण म्हणतो 0-60-20 या अन्नद्रव्याची शिफारस साधारण 5 किलोचे 2 डोस प्रति एकरी एक 8-8 दिवसाच्या अंतरानं या ठिकाणी त्याची शिफारस करतोय. आणि त्याचबरोबर मण्यांना चांगला आकार असेल, त्याच्यामध्ये चांगलं साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी असेल, त्याच्यासाठी त्याचबरोबर त्याला चांगली गोडी येण्याच्या दृष्टीनं आज आपण पोटॅशियम प्लस या ग्रेडची या ठिकाणी शिफारस करतोय. आणि पोटॅशियम प्लस या ग्रेडची जर अन्नद्रव्य संरचना बघितली तर त्याच्यामध्ये 8% नायट्रेट नायट्रोजन, 47% पोटॅश अधिक 7% गंधक अशी तिहेरी अन्नद्रव्यांची संरचना असलेली पोटॅशियम प्लस नावाची ग्रेड आहे. ग्रेडची विद्राव्यता साधारण 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि pH साधारण 2.9. या ग्रेडचा वापर साधारण आपल्याला 85-90 दिवसापासून द्राक्षमध्ये साधारण 5 किलो प्रति एकरी प्रति आठवडा या पद्धतीने जर डोसेस केले तर निश्चितपणे आपल्याला मण्यांची चांगली साईज असेल, त्याचबरोबर त्याची गोडी असेल, चांगल्या पद्धतीने मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कॅल्शियमचा रोल प्रामुख्याने महत्त्वाचा वाटतो. आणि कारण आज कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने आपण बघतो की मण्यामध्ये ममिफिकेशन असेल किंवा काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे, काही ठिकाणी हलक्याफार पावसाची शक्यता पण वर्तवली. अशा ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला क्रॅकिंगची सुद्धा समस्या उद्भवू शकते. त्याच अनुषंगानं आपल्याला फवारणीच्या माध्यमातून फ्रूट की ज्याच्यामध्ये 12% नायट्रेट नायट्रोजन, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि 8% कॅल्शियम ऑक्साईड सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्र असलेल्या फ्रूट या ग्रेडचा वापर फवारणीच्या माध्यमातून साधारण 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी जर केला तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीची बेरी साईज असेल, त्याचबरोबर क्रॅकिंगपासून होणाऱ्या नुकसानीपासून आपण द्राक्ष बागेला वाचवू शकतो.